टीव्ही सत्यमेव व्रतम। नवदुर्गा उत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करून गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक अधिनियम 1994 कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी येथील जिल्हा रुग्णालयातील प्रसव पश्चात कक्षामध्ये जन्मलेल्या प्रथम कन्यांचे स्वागत करण्यात आले। सर्व समाजातील जन्मलेल्या मुलींच्या आईवडिलांना शाल व श्रीफळ साडी, मुलीला ड्रेस व मिठाई देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे, डॉक्टर बालाजी भाकरे, मेट्रन बालासाहेब चिंचकर व सहाय्यक मेट्रन श्रीमती आशा क्षीरसागर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तडस यांनी आजच्या दिवशी स्त्री जन्माचे महत्त्व पटवून दिले। कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बातमीची खातरजमा करून त्या अनुषंगाने खटला दाखल झाल्यास राज्य शासनामार्फत 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। माहिती देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय हिंगोली इथं संपर्क साधून टोल फ्री क्रमांक 1800 23 34 475 व 104 यावर तक्रार करावी अशी माहिती देण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर आशिष अंभोरे, सोनोग्राफी कक्षातील सुजाता कदम व प्रसूती कक्षातील सिंधू गांगुर्डे व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट सुकेशिनी ढवळे यांनी केले। काही फरक पडतो का? पण ती माऊली बिचारी एक दिवस आजारी पडली तर तिचे मुलं, सासू सासरे, नवरा सगळं घर डिस्टर्ब होतं। बघा, एक घर कोणतरी धर्मात एक घर पूर्ण कोण्याच होतं। मी लहान होतो, आईने वाढवलं, आईने माझा अभ्यास घेतला, मग माझी बहीण, त्या बहिणीने मला सांभाळलं, तर मग दुसरं मूल झालं। त्यावेळी 4-5 मुलं असायची। मग मोठ्या मुलांना कोण सांभाळायचं? भाऊ सांभाळायचं का? समजा मला मोठा भाऊ असतो, त्यांनी मला सांभाळलं असतं नाही। नशिबाने मला मोठी बहीण दिली म्हणून आईला अजून 2 मुलं झाली। तिच्या लक्ष त्या 2 मुलांकडे गेलं। मला जर कुणी वाढवलं असेल तर माझ्या बहिणीने वाढवलं, तिची फक्त 2 वर्षे माझ्यापेक्षा मोठी। एका भावापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या असलेल्या आईसारखं वाढवलं। आणि नंतर मग बायको आली, तर मग माझं आयुष्य परत तिने सांभाळलं। आणि नंतर बायकोच्या नंतर कोणाला मला सांभाळायला माझी मुलगी, ती आता आईसारखी पण सांभाळते, बहिणीसारखी पण सांभाळते मला, की बाबा नाही केलं। हे मला सांगायचा मुद्दा असा आहे की स्त्रीला मान ज्या घरामध्ये आहे त्या घराची उन्नती कोणीही रोखू शकत नाही, त्या घराची प्रगती कोणीही रोखू शकत नाही। तुमच्या घरी मुलगी दिली म्हणजे देव तुमच्यावर खुश आहे, तो प्रशांनाच मुलगी देतो, अशांच्याच पदरात ते त्या मुलीचा चांगला सन्मान ठेवला जाईल। आपण काय म्हणतो, मुलगा झाला आता चेहऱ्यावर लगेच मुलगी झाली आहे, हे चुकीचं आहे। मी तर म्हणतो ज्या घरात मुलगी नाही त्या घरात देव पण नाही। लहानपणापासून मुलीला वाढवलं, मुलगी घरात असली तर घर पण वाटतं, मुलगी घरात असली तर ती आईला प्रत्येक कामामध्ये जशी जशी ती शहाणी होत जाते ती मदत करते। आईचं दुःख ना नवऱ्यापाशी ती सांगत, मीपाशी बोलते। मग एवढं सगळं मुलीचं स्त्रीचं महात्मा असताना तिच्यापैकी 50% तरी पोचतात का नाही मुलीला? पोचतात का नाही? खरं सांग, पण ती विचारधारा बदलली पाहिजे का नाही? बिलकुल बदलली पाहिजे। तिच्या मुलाच्या सोबतच मुलीची वाढ होत असताना तेवढाच मान तिला दिला पाहिजे। मुलाला आपण आवर्जून 2 मटणाचे तुकडे एक्स्ट्रा त्याला खायला घालतो, मुलीला 4 तुकडे एक्स्ट्रा खाऊ घाला, कारण ती पुढे आई होणार असते।